हाय गाईज, वेलकम टू आदितीश चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत आंब्याचं लोणचं, जे वर्षानुवर्ष कधीच खराब होत नाही. तर त्यासाठी कोणते आंबे लागतात, कोणत्या कैऱ्या लागतात, चला ते बघूया. इथे आपण गावरान कैऱ्या घेतल्या होत्या, त्याच्या आपण फोडी केल्यात आणि आता त्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि 1 तास फॅनखाली वाळवत ठेवायच्या. ह्या आपल्या कैऱ्या आपण 1 तास सुकून घेतलेल्या आहेत फॅनखाली. ह्या करीब 2 किलो कैऱ्या आहेत. ह्यामध्ये आपण आता अर्धी वाटी हळद आणि 1 वाटी मीठ मिक्स करून 1 दिवस ठेवणार आहोत. तर आपण ह्या कैरीला हळद मीठ लावून व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि आपण आता हे रात्रभर असंच ठेवणार आहोत. नंतर आपण लोणच्याचा मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी आपण घेतलं आहे अर्धी वाटी धने, 4 चमचे जिरे, 4 चमचे मोहरीची डाळ, 4 चमचे मेथीदाणा आणि 4 चमचे लवंग आणि अर्धी वाटी घेतला आहे आपण लसूण. हे आपण कढईमध्ये भाजून घेणार आहोत. हे सगळे मसाले एकत्रित करून आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. ह्यामध्ये लसूण नाही टाकला, फक्त खडे मसालेच टाकलेले आहेत. खडे मसाले आपण व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण ह्याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. मिक्सरमध्ये आपण व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण मिक्सरमध्ये लसूण टाकणार आहोत. लसूण पण बारीक करून घेणार आहोत. नंतर कढईमध्ये 1 वाटी तेल घेतलेलं आहे. हे तेल आपण आता गरम करणार आहोत. गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा हिंग टाकणार आहोत आणि गॅस बंद करून गार करायला ठेवणार आहोत. काल रात्री आपण कैऱ्यांमध्ये हळदी मीठ लावलं होतं, त्याचं पाणी आता निघून गेलंय. आता ह्या लोणच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत, जे आपण भाजून मिक्सरवर बारीक केले होते. ते मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर अर्धी वाटी लसूण मिक्सरवर बारीक केलेला तो टाकणार आहोत आणि हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ते प्रत्येक कैरीच्या फोडीला तो मसाला लागला पाहिजे, अशा दृष्टिकोनाने आपण चांगलं मिक्स केलं पाहिजे. त्यानंतर आपण ह्यामध्ये गरम करून थंड केलेलं तेल घालणार आहोत. तेल घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे आपले लोणचं बनवून झालेलं आहे. ह्याला आपण नंतर चिनी मातीच्या भरणीत भरून ठेवणार आहोत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.